आणि आता सुरुवातीलाच पाहणार आहोत टॉप 9 बातम्या खरातचे कारनामे। अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग असण्याची शक्यता। खरातनं आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। केसरकर शिक्षण मंत्री असताना 2022 मध्ये शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। अशोक खरातची एसआयटी कडून पुन्हा चौकशी सुरू। भोंदू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीचा आजचा 12वा दिवस, तर अशोक खरातची ईडी कडूनही चौकशी होण्याची शक्यता। खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारा सीए पोलिसांच्या रडारवर। सीए कडून खरातची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता। शिवनिका संस्थांचे व्यवहार पाहणाऱ्या सीएची चौकशी होणार। भोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नाही। शस्त्र परवान्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी एसपी संशयाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता। शस्त्र परवाना संबंधित कागदपत्रच उपलब्ध नसल्याची माहिती उघड। खरातच्या ओकस कार्यालयाची एसआयटी कडून पुन्हा तपासणी। खरातच्या केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलिसही थक्क। खरातच्या शिवनिका संस्थांच्या आजीमाजी सदस्यांची चौकशी होणार। सूत्रांची माहिती। रुपाली चाकणकर यांची आजच चौकशी होण्याची शक्यता। रुपाली चाकणकर यांना एसआयटीचा समन्स। सूत्रांची माहिती। खरातच्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे समोर येणार। खरातचे 2 मोबाईल एसआयटी कडून जप्त। सूत्रांची माहिती। मोबाईलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावं डमी स्वरूपात सेव्ह केल्याचा संशय। सूत्रांची माहिती। अमरावतीत खरात विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आंदोलन। खरातनं दैवी शक्ती सादर करावी, त्याला 80 लाख देऊ। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अशोक खरातला आव्हान। खरातवरून प्रतिक्रिया उमटतात, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। भोंदू खरात प्रकरणात एकट्या चाकणकर यांची चौकशी होऊन प्रकरण गुंडाळण्याचा प्रकार होऊ नये। चाकणकर दोषी आहेतच, पण केसरकर यांनी सांगितलेल्या 39 जणांचीही चौकशी व्हावी। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। खरात सोबतच्या फोटोंवरून अंधारेंचा आमदार खासदारांवर निशाणा। केसरकरांनी सांगितल्याप्रमाणे काही आमदार खासदार असे अनेक फोटोंमध्ये असल्याचं सांगितलं, त्यामुळे काही दिवस थांबा। सुषमा अंधारेंचा निशाणा, तर केसरकरांकडे असलेली माहिती ते दडवून ठेवतायत असंही वक्तव्य। दीपक केसरकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणं म्हणजे त्या व्यक्तीच्या गुन्ह्यात केसरकर यांचा समावेश आहे असं होत नाही। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। केसरकर शिक्षण मंत्री असताना विभागातील बदल्या खरात ठरवायचा असा संजय राऊत यांनी केला होता आरोप। नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरातची कार्यालयात आणि हॉटेलमध्ये भेट घेतली। तृप्ती देसाई यांचा खळबळजनक दावा। मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भेट घेतली। खरातशी संबंध काय ते गोऱ्हेंनी स्पष्ट करावं। देसाईंची चौकशीची मागणी। खरात प्रकरणात पारदर्शक पद्धतीने एसआयटी चौकशी सुरू। चौकशीचा भाग म्हणून चाकणकर यांना बोलावलं असेल। या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलंय। रुपाली चाकणकर यांना बजावलेल्या समन्सवरून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। मुस्लिमांकडून काहीच घेणार नाही असं माझा कोकणातला भाचा सांगतो। अशोक खरात हा एखादा खिलजी असता तर राणेंची पोरं नाचली असते। नाशिकमधील कार्यक्रमातून सुषमा अंधारेंचा नितेश राणेंवर निशाणा, तर नितेश राणे यांनी आखाती देशातून तेल घेणार नाही हे सांगावं। सुषमा अंधारेंचं नितेश राणेंना खुलं आव्हान। रुपाली चाकणकर यांचे रायगडमधील व्यावसायिक कनेक्शन समोर। तटकरेंचे निकटवर्तीय महेंद्र चौधरी आणि निलेश चाकणकर यांचे व्यावसायिक संबंध। सुषमा अंधारेंचा आरोप। आकाश चौधरी यांच्या नावावर अनेक कंपन्या असल्याची माहिती। निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी यांची कर्मा कन्स्ट्रक्शन कंपनी। पुण्यात अशोक खरातची बीटीआ फाउंडेशन कडून तिरडी यात्रा निघणार। अशोक खरातला कठोरातील कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार।